नमस्कार, मी सुनीता देसाई, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कल्याण चॅप्टरची मी मेंबर आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये आमची जी CST टीम आहे त्यांनी माझ्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत छान मोलाचं मला मार्गदर्शन केलं। राजेश सर असू देत, रिजन हेड, त्यांनी सुद्धा मला कशा पद्धतीने तुमच्या व्यवसायात तुम्हाला काय नेमकं करायला हवं या संदर्भात खूप छान मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर आमची CST टीम असेल, चेअरपर्सन सुमित सर, सेक्रेटरी अंकिता, ट्रेजरर संतोष सर, या सगळ्यांनीच माझ्या व्यवसाय वाढीसाठी मला प्रचंड मोलाचं मार्गदर्शन तर केलंच, त्याबरोबर अत्यंत छान पद्धतीने सपोर्ट केला। त्यामुळे मला गेल्या 2 वर्षापासून माझा व्यवसाय वाढण्यासाठी छान पद्धतीने मदत झाली। CST टीमचे मी मनापासून धन्यवाद मानते। थँक्यू। येस, आउटगोइंग CSTसाठी मला हेच म्हणायचं आहे की कल्याण चॅप्टरला त्यांनी जे मेहनत करून एक वेगळ्या लेवल आणून ठेवलं आहे, त्यासाठी त्यांनी जे काही मेहनत केलेली आहे, जसे की क्लस्टर म्हणा, क्रॉस चॅप्टर मीटिंग म्हणा, आउटबाउंड म्हणा, सोशल म्हणा, किंवा इंजिनिअरसारखा मोठा कार्यक्रम राबवून त्यांनी जे महाराष्ट्रात डंका वाजवलेला आहे, त्यासाठी आय सॅल्यूट टू CST टीम आणि न्यू CST टीमसाठी पण ऑल दी बेस्ट। नमस्कार, माझं नाव सौरभ गणेश। साल 2022-2024 CST टीमने नक्कीच अविश्वासी असे काम केलेले आहे आणि नवीन संकल्पना अंमलात आणल्या, लाईक बडी ग्रुप, रेनबो ॲक्टिव्हिटी, जेणेकरून आपल्या मेंबर्सला नेटवर्किंग करता यावे आणि त्यांचा उद्योग वाढवा। आपण मानाचा तुरा किंवा फेदर अँड कॅप असं म्हणतो, अशा 2-3 गोष्टी आहेत। लाईक एक तर त्यांनी आपला कल्याण चॅप्टर गोल्डन केला, दुसरा त्यांनी सक्सेसफुली इंजिनियर्स डे साजरा केला। इंजिनियर्स डेची संकल्पना ही आपल्या जुनियर CST टीमने आणली होती किंवा त्याची नोटमेट रचली होती किंवा त्याचा पाया रचला होता आणि या CST टीमने त्याच्यावर कळस चढवला। आणखीन एक म्हणजे तरुण उद्योजकांचा एक सेपरेट चॅप्टर ओपन करण्याची संकल्पना त्यांनी आपल्या हेड ऑफिसला दिली। नवीन CST टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा। नवीन CST टीमकडून नक्कीच खूप अपेक्षा आहेत, कारण जुन्या CST टीमने एक बेंचमार्क सेट केला आहे, तो म्हणजे आपला चॅप्टर नेहमीच गोल्डन असायला पाहिजे। ही अपेक्षा धरूया की ह्या वर्षी आपण अजून एक म्हणजे 2 गोल्डन कल्याण चॅप्टर ही नवीन CST टीम बनवेल। माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। चेअरमन, सेक्रेटरी, प्रेसिडेंट सुमित, अंकिता अँड संतोष, तुमच्या CST पिरियडमध्ये खूप वेळ बऱ्याच ॲक्टिव्हिटी राबवल्या, त्यामध्ये 1000+ काउंटिंगचा इंजिनियर्स डे असो, 24 क्रॉस चॅप्टरची क्लस्टर मीटिंग, गुजरात क्लस्टर, गुढीपाडवा स्वागत यात्रा, त्यामुळे आपल्या बऱ्याच मेंबर्सला खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस मिळाला आणि त्या कनेक्टमुळे यापुढे मिळत राहणार आहे। मेंबरची आपापसात एक बॉन्डिंग वाढली, तुमच्याबरोबरचे रिलेशन्स क्लोज झाले, आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने तुम्हा तिघांचे खूप आभार। मला तुमच्या पुढील वाटचालीसाठी, बिझनेस ग्रोथसाठी खूप खूप शुभेच्छा। हा असाच सपोर्ट आपण नवीन CST टीमला देऊन मराठी माणसाने श्रीमंत व्हायचं भिडे सरांचं स्वप्न पूर्ण करू। थँक्यू। नमस्कार, आपल्या कल्याण चॅप्टरचे जी CST टीम आहे ती खूपच चांगले काम करत आहे। स्पेशली सुमित सर, अंकिता मॅडम, संतोष सर यांनी मागील 2 वर्षामध्ये भरपूर आपल्या बिझनेसमधला वेळात वेळ काढून चॅप्टर करता भरपूर वेळ दिलेला आहे। चॅप्टरमधील प्रत्येक मेंबर्सला कसा बिझनेस मिळेल याकडे सतत त्यांचं लक्ष असतं। सुमित सर तर किती पर्सनल लेवलला जाऊन आणखीन काय मदत करता येतं का त्याच्याकडे असतं। अंकिता मॅडम कधीही गेलं आपलंसंच वाटतं। नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणाल व्हिडिओजच्या मध्ये ही अशी रत्न कुठून आली? ती खरी रत्न आहेत, अगदी तशीच जी आपल्या सॅटर्डे क्लबच्या कल्याण चॅप्टरमध्ये आहेत। आपली CST टीम, आपला संतोष अत्यंत मोजकं बोलणार, पण हिशोब एकदम चोख आणि उत्तम व्यवस्थापन ही त्याची खासियत आहे। अंकिता प्रचंड डिटेल्ड प्लॅनिंग, कोणताही इव्हेंट असो इतकं सुंदर प्लॅनिंग आणि इतकं डिटेलिंग करते, तिच्या कामातच ते आहे। त्यामुळे अप्रतिम प्लॅनिंग करणारी आपली सेक्रेटरी, मीटिंग खूप छान कंडक्ट करते, तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप छान आहे। आणि आपले सुमित पाटील साहेब, आपले लीडर, ते खऱ्या अर्थाने लीडर आहेत। या तिन्ही मंडळींनी पूर्ण त्यांच्या कार्यकाळामध्ये इतक्या जबरदस्त गोष्टी केल्या आहेत, मला स्वतःला खूप शिकायला मिळालं। सो मला असं वाटतं की एखादं पद मिळाल्यानंतर ना एक टिकमार्क म्हणून की ठीक आहे, हा केलं आम्ही काहीतरी, असा एक अप्रोच असतो जो या तिघांकडनं कधीच दिसला नाही।
रादर यांनी जे काही केलं ते त्यांच्या कॉल ऑफ ड्युटीच्या पलीकडे जाऊन केलं आणि अत्यंत जेन्युइन इंटरेस्टनी आपल्या सगळ्यांच्या व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी अनेक गोष्टी या खूप क्रिएटिव्हली आणि गोईंग बियॉन्ड या पद्धतीने केल्या. त्यामुळे या 3 रत्नांसाठी एकदा प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि खूप मार्गदर्शन सहकार्य अशाच रीतीने पुढे चालू राहू ही विनंती आहे. थँक्यू सो मच.